काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेल्या 4-5 दिवसापासून आपलं वेदाचं सार, वेदाचे प्रकार याच्यावर विश्लेषण चालू आहे, ज्यामध्ये 2 मदोन्मत्त विप्र त्रिविक्रम भारतीकडे गेले होते। त्यांना त्रिविक्रम भारतींनी सद्गुरूंकडे आणलं आणि काल तर आपण बघितलं सद्गुरु कृपा कशी असते, मंत्रामध्ये किती सामर्थ्य असतं, भस्मामध्ये किती सामर्थ्य असतं, हे आपण काल बघितलं की एका मातंगाला सद्गुरूंनी बोलवून दंडानी 7 रेषा ओढल्या आणि सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने, नरसिंह सरस्वतींच्या कृपा दृष्टीने, कृपा आशीर्वादाने त्या मातंग शूद्र जातीच्या माणसाला एक रेषा ओलांडल्यानंतर गत जन्मातल्या एक जातीचं स्मरण झालं आणि 7वी रेषा ओलांडल्यावर सद्गुरूंनी अभिमंत्रित, पुन्हा सांगतोय अभिमंत्रित मंत्र म्हणून मी अनेक वेळा सांगतो, मंत्रामध्ये सामर्थ्य आहे। सद्गुरूंनी अभिमंत्रित म्हणून विभूती त्या मातंगाच्या अंगावर शिंपडल्यानंतर तो वेदांविषयी धडाधड बोलायला लागला। मी अग्रगतीचा ब्राह्मण आहे, माझं नाव अध्यापक आहे। आणि ज्यावेळेस तो वेदांवर, व्याकरण, क्रम यावर बोलायला लागला, त्यावेळेस मात्र ते जे मदोन्मत्त ब्राह्मण होते ते ब्राह्मण घाबरले। त्यांनी बघितलं आता आपलं काही खरं नाही, आपल्या हातून महान अपराध घडलाय। जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले, फार खूप घाबरले, बधीर झाले, जीभ तुटून पडली, काय बोलावं काही कळेना, थरथरा कापतायत, गुरुद्रोही आहेत। बर गुरूंनी अनेक परीने त्यांना समजावून सांगितलं, त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या, पण तरीही त्यावेळेस त्या अहंकारी आणि मदोन्मत्त ब्राह्मणांना सद्गुरूंचं ऐकावं, सद्गुरूंच्या मनासारखं वागावं हे सुचलं नाही। माणूस आपल्या नाशाला आपल्या अहंकारात कारणीभूत ठरतो। यांना अहंकार झाला होता, सद्गुरूंनी परोपरी समजवलं होतं, पण हे ऐकण्याच्याही परिस्थिती नव्हते, ऐकण्याच्या पलीकडे गेले होते। आणि आता त्यांना आपली चूक कळली आहे, थरथरा कापतायत, सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घातलंय आणि विचारतायत, गुरुवर्य आमची खूप चूक झाली हो, तुम्ही स्वामी आहात, तुम्ही जगज्योती आहात। अहो हे त्रिविक्रमाने आधीच सांगितलं होतं, पण ऐकलं नाही।
सद्गुरूंनी सांगितलं, ऐकलं नाही. पण आता कळलं, आपली चूक लक्षात आली. परोपरीने सद्गुरूंना आता विनंती करतायत की महाराज क्षमा करा, आमची काय गती येते आता सांगा. आम्हाला कल्पना आली आहे, आम्ही गुरुद्रोही आहोत. तेव्हा सद्गुरू म्हणतात की तुम्ही गुरुद्रोही आहात, तुम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलाय. ते पण कबूल करतात. ते म्हणतात हो आम्ही गुरुद्रोही आहोत, अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला. तू साक्षात गौरी रमण असताना सुद्धा, आद्य गुरु शिव तो असताना सुद्धा आम्ही तुमचं ऐकलं नाही. फार मोठी चूक झाली आहे, क्षमा करा स्वामी, क्षमा करा. बर क्षमा मागितल्यानंतर पुन्हा पुन्हा ती चूक होते, तर त्या क्षमेला काय अर्थ आहे? सद्गुरूंना ही कल्पना होती. शांत बसले सद्गुरू, त्यांची अवस्था बघतायत, थरथर कापतायत. सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घालतायत. हो हो आमचं चुकलं, अहो आम्ही गुरुद्रोही आहोत, आम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलाय. तू साक्षात उमा रमण गौरी रमण असताना सुद्धा आम्ही तुझं ऐकलं नाही. क्षमा करा स्वामी, क्षमा करा. अहो मायेने वेष्टलो होतो, आम्ही मायेमध्ये गुरफटलो होतो आणि त्यामुळे तामसी. मी मागे एकदा सांगितलं होतं, तापसी आणि तामसी याच्यामध्ये फरक आहे. जो क्रोधी तो तामसी आणि जो जपानुष्ठान तप करतो तो तापसी. हे म्हणे अहो आम्ही तापसी झालो होतो का, तर मायेमध्ये गुरफटलो होतो, तुझं स्वरूप ओळखू शकलो नाही. सद्गुरूंची स्तुती करतायत, अहो तुझं स्वरूप ओळखू शकलो नाही, क्षमा करा स्वामी. तू खरोखर सर्वानुभूती कृपाळू आहेत. सद्गुरू सर्वांकरता कृपाळू असतातच, आम्ही ओळखू शकत नाही, हा आमचा दोष आहे. अहो तुम्ही सर्वानुभूती कृपाळू आहात, तुम्ही कोणाचेही दोष मनाला लावून घेत नाही. आमचे दोष मनाला लावून घेऊ नका. तू कृपाळू सर्वाभूती, आमुचे दोष ना आणि चित्ती, आम्हा द्यावी सद्गती. खूप झालं, आता आम्हाला सद्गती द्या. आमच्या चुका आमचे दोष मनामध्ये आणू नका हो गुरुवर्य. खरोखर आम्ही चुकलो. तुम्ही दीनांचे रक्षण करते आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही जगद्गुरु आहात. काय स्तुती करतायत सद्गुरूंची. अहो तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की एखाद्या वेळी सहज लीला म्हणून, किमया म्हणून तुम्ही पर्वताला गवतासारखं कराल आणि गवतालाही पर्वतासारखं कराल, एवढी तुमची क्षमता आहे. हे सगळं आत्ता आठवत आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, हे सगळं या ब्राह्मणांना आत्ता आठवत आहे. सुरुवातीला त्रिविक्रम भारती समजावून सांगतोय, सद्गुरू समजावून सांगताय, तेव्हा नाही. अहो तुम्ही सृष्टीची रचना करणारे आहात, सृष्टीची स्थापना करणारे आहात, सृष्टीचं पालन पोषण करणारे आहात आणि सृष्टीचा प्रलय पण करणारे असे त्रयमूर्ती जगद्गुरु आहात तुम्ही. किती प्रकारे स्तुती चालू आहे आमच्या सद्गुरू नृसिंह सरस्वतींची. अहो तुमचा महिमा वर्णन करायला आमची बुद्धी तोकडी पडते.
सद्गुरूंची परोपरीनी स्तुती करतायत. आता प्रथमतः सद्गुरूंना वाटेल ते बोलले आहे, पण आता कळलंय आपली चूक झाली आहे हे लक्षात आलंय, म्हणून क्षमा याचना करतायत. उद्धारा उद्धारा, सद्गुरू आमचा उद्धार करा, आता खूप झालं. सद्गुरूंनी सगळं शांतपणे ऐकलं, यांची क्षमा याचना बघितली आणि मग सांगितलं, हे बघा तुम्ही त्रिविक्रम भारतीचा अपमान केलाय, तुम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलाय, तुम्ही खूप खूप चुका केल्या आहेत, म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. आपलं अर्जव आपण भोगा आता. आणि केले बहुदोषी विप्रांना सद्गुरू सांगतात, श्री गुरु निरोप देती त्यासी तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी. हा महामुनी त्याचाही क्षोभ झालाय तुमच्यावर. बरं एवढंच काय, तुम्ही खूप चुका केल्या आहेत. अहो काय, तुम्ही ब्राह्मणांची पण निंदा केली, अनेक ब्राह्मण निंदिले, म्हणून तुम्ही आता ब्रह्मराक्षस व्हाल. भोगा आपल्या कर्माची फळं. आपले अर्जव आपणासी, आपलं जे काय कर्म आहे ते आपल्यालाच भोगावं लागतं. मग ते पुण्य असो किंवा पाप असो, कर्म सिद्धांतानुसार त्याला निष्कृती नाही. बर त्याला निष्कृती गुरु करू शकेल तर तुम्ही गुरुलाही क्षोभन केलाय, गुरुचाही अपमान केलाय, गुरुलाही धिक्कार केलाय. त्यामुळे आपले आर्जव आपणासी भोगी जे पुण्य पापासी निष्कृती न होता क्रियामानासी गती नाही परियेसा. तुम्ही एवढं मोठं पाप केलंय, एवढे मोठे दोष केले, एवढ्या मोठ्या चुका केल्या. अरे त्रिविक्रम तुम्हाला सांगत होता, मी सांगत होतो, ऐकलं नाही. त्यामुळे आता भोगा. श्री गुरुवचन ऐकोनी सद्गुरूंनी ज्यावेळेस असं सांगितलं त्यावेळेस दोघं विप्र, ते दोघं महा गर्विष्ठ तामसी ब्राह्मण, अहंकारी ब्राह्मण, आमचा उद्धार कधी होईल हे सांगा. तुम्ही आम्हाला ब्रह्मराक्षस होईल म्हणून सांगितलं, हे आमच्या कर्मसिद्धांताप्रमाणे सांगितलंय. इथे लक्षात घ्या, सद्गुरूंनी शाप दिलेला नाही. सद्गुरू शाप देत नाहीत. सद्गुरूंनी फक्त त्यांनी ज्यावेळेस आता आमची गती काय असं विचारलं तेव्हा सांगितलं की तुम्ही या सगळे कृत्य केलीत म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. माझा शाप आहे असं नाही बोलले ते. तेव्हा ते विचारतात, महाराज गुरुवर्य आमची चुकी झाली आहे, तुम्ही सांगितलं आम्ही ब्रह्मराक्षस होऊ, पण आमचा उद्धार कधी होईल ते तरी सांगा. असं म्हणून ते विनंती करतायत. बघा सद्गुरू हा खरोखर कृपा मूर्ती असतो.
तो तुमच्या प्रत्येक चुकांना क्षमा करत असतो. एवढं होऊन सुद्धा पुन्हा सद्गुरु त्यांना म्हणतायत, गुरुनाथ कृपा मूर्ती त्या विप्राते निरोप देती. त्यांना सद्गुरूंना परत कृपा उत्पन्न झाली. त्यांना म्हणतायत, ठीक आहे आता तुम्ही म्हणतायत, पण तुम्हाला ब्रह्मराक्षस तर व्हावं लागेल. प्रख्यात असे ब्रह्मराक्षस व्हाल तुम्ही 12 वर्षापर्यंत. एवढं मी करू शकतो. 12 वर्षापर्यंत तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. त्यानंतर तुम्हाला पश्चाताप झालाय खरोखर आणि तुम्ही शांत झाला आहात. अहंकार गेला आहे, गर्व गेला आहे. अशी परिस्थिती ज्या वेळेस निर्माण होईल आणि शुकनारायण म्हणून जो आहे तो जे पहिलं वाक्य बोलेल आणि तुमच्या कानावर पडेल, तेव्हा तुम्ही पापातनं शुद्ध व्हाल. ही सद्गुरूंची कृपा आहे. एवढं त्या ब्राह्मणांनी अहंकार दाखवून सुद्धा सद्गुरूंनी त्यांना शाप दिला नाही. त्यांचं अहित चिंतलं नाही. त्यांच्या भोगाची व्याप्ती कमी केली, तीव्रता कमी केली. 12 वर्षापर्यंतच तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. नंतर जो शुकनारायण येईल, तुम्ही खरोखर पश्चाताप दग्ध झालात, शांत रूप झालात, तर त्याचं पहिलं वाक्य तुम्ही ऐकाल. मग तुम्ही शुद्ध व्हाल. ती तुमची उद्धार गती असेल. आता जावे गंगेश, आता बाद झालं. तुम्ही क्षमा याचना केली, पण तुमचं कर्मभोग आहे त्याप्रमाणे तुम्हाला आता ब्रह्मराक्षस व्हावंच लागेल. आता कितीही तुम्ही अर्जव केले, माझ्या परीने तुम्हाला समजवण्याचा तेव्हाही प्रयत्न केला होता. आताही तुमच्या पश्चाताप झालाय, तुम्ही क्षमा याचना करताय, म्हणून तुमच्या भोगाची तीव्रता कमी करून तुमचा उद्धार कसा होईल हे मी सांगितलंय. आता जा, तुम्ही संगमावर जा. तिथे तुम्हाला बसण्याकरता चांगलं स्थान आहे. गावाबाहेर आहे. निघता ग्रामाबाहेरी. ते ब्राह्मण जसे गावाच्या बाहेर निघाले तसं त्यांच्या छातीत दुखू लागलं. हृदय शूळ परंपारी. आणि संगमावर नदी तीरी जाईपर्यंत तिथे पोचले आणि तात्काळ गतप्राण झाले. आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही आणि केसी. आपण जे काय कर्म केलाय, आपण जे काय दोष केले आहेत, आपण काय चुका केल्या आहेत, आणि त्यामुळे गुरुद्रोहामुळे, गुरुवाक्य न ऐकल्यामुळे, गुरूंचा अपमान केल्यामुळे त्या तामसी ब्राह्मणांवर ही वेळ आली. मग त्यांना आत्मघातकी म्हणावं लागेल. म्हणजे जे कोणी आपल्या सद्गुरूंच्या शब्दाला मानत नाहीत, गुरुवाक्य मानत नाहीत,
आणि दोषावर दोष दोषावर दोष करत राहतात, चुका करत राहतात आणि मग त्यांना जे भोगावं लागतं याचाच अर्थ ते आत्मघातकी आहे. गुरु समजावून सांगतायत, परोपरीने समजवतायत, पण ऐकत नाहीत, ते आत्मघातकी. ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तेची जाणा. सद्गुरूंचा शब्द खोटा होणार नाही. श्री गुरुवचन येणे परी अन्यथा नभे निर्धारी. खोटा होणार नाही. झाले राक्षस ते. 12 वर्षानंतर त्यांना गती मिळाली. बर विप्रांना, त्या मदोन्मत्त ब्राह्मणांना पाठवलं. पुढे काय झालं? नामधारक सिद्धाला विचारतोय की ठीक आहे, ते ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाले, 12 वर्षानंतर त्यांना गती मिळाली, पण ते गेल्यानंतर इथे काय झालं? तर सिद्ध म्हणतो, इकडे पतित जो होता मातंग शूद्र जातीचा, तो महाज्ञानी झाला. त्याला 7 जन्म आठवायला लागले. आणि पूर्वी मी विप्र होतो. त्यांनी सद्गुरूंना नमन केलं. सद्गुरु नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी. तो पतित अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने सद्गुरूंची विनंती करतोय. अज्ञानाच्या अंधकारामध्ये तुम्ही ज्योतिष स्वरूप येऊन मला भेटलात. तुम्ही जगद्गुरु आहात. आपण पूर्वी ब्राह्मण होतो. मग जर मी मागच्या 7 जन्मापूर्वी ब्राह्मण होतो, तर मी आता जातीहीन शूद्र का झालो? ते मला विस्तारून सांगा. तुम्ही त्रिकाळज्ञानी आहात हे कळलं. त्यामुळेच 7 जन्मपूर्वीचा मी अध्यापक आहे हे मला ज्ञात झालो. मी ज्ञानी झालो. पण आता मला सांगा, जर 7 जन्मापूर्वी मी ब्राह्मण होतो, तर मग आता मी शूद्र का झालो? तुम्ही त्रिकाळज्ञानी आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही जगद्गुरु आहात. सांगा मला समजावून. हे ऐकल्यानंतर सद्गुरु सांगतात, नामधारका, सद्गुरु त्याला सांगतात, आणि ती कथा अतिशय पुण्य पावन आहे. तो पहिले ब्राह्मण होता, मग तो शूद्र का झाला? हे सगळं आता सद्गुरु सांगतायत. तू ऐक. नामधारकाला सिद्ध म्हणतो, ऐक सद्गुरु काय सांगतात. सिद्ध म्हणे, नामधारका, कथा असे अतिविशेषा. अरे अतिशय विशेष अशी कथा आहे. ही ऐकल्यानंतर तुझे सगळे दोष जातील आणि तुलाही ज्ञान प्राप्त होईल. श्री गुरु त्या पतिताला काय म्हणतात? आपला पूर्वजन्म पुसशी. अरे तुझा मागचा जन्म विचारतो. सांगतोय, ऐक आता. चांडाळ जन्म होणार गती. चांडाळ जन्म, पुण्य पापांची गती. पुण्य आणि पाप दोन्हीही भोगावं लागतो. हे कर्मविपाकामध्ये सांगितलं आहे. नरसिंह सरस्वती सांगतात की पूर्वजन्म विचारतो तर पूर्वजन्म चांडाळ. अरे पतिता, पुण्य पाप हे दोन्हीही भोगावं लागतं. असं
असं कर्म विपाकामध्ये सांगितलंय. नीच असो किंवा श्रेष्ठ असो, तुम्ही जे कर्म केलंय त्याप्रमाणे तुम्हाला भोगावं लागतं. विप्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत. आणि या चौघांपासून चांडाळ जन्माची, चांडाळ वर्ण निर्माण होतो. आणि तो हा ज्ञातीहीन असतो. जाती विभाग याप्रमाणे आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि याच्यानंतर चांडाळ. विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे पासून चांडाळ वर्ण उपजला असता ज्ञातीहीन. हा चांडाळ जन्म ज्ञातीहीन उपजतो. मग हा चांडाळ कसा निर्माण होतो? ब्राह्मण स्त्री जर शूद्राशी संपर्क करेल तर त्यांना जो पिंड निर्माण होईल तो चांडाळ. आणि हा चांडाळ ही 16वी जात आहे. विप्र स्त्रिये पासी देखा, शूद्र जाये व्यभिचारिका, पिंड उपजे तो चांडाळिका, 16वी जाती चांडाळ. विप्र स्त्रीपाशी व्यभिचारा करता शूद्र गेल्यानंतर जी संतती निर्माण होईल ती चांडाळ आणि ती 16वी जाती. हे मूळ उत्पत्तीचं लक्षण आहे. नाना दोषांचं आचरण आहे. तुमच्या अनेक दोषांमुळे तुम्हाला हीन जन्म घ्यावा लागतो. तुमच्या अनेक दोषांप्रमाणे तुम्हाला त्या वर्णामध्ये जन्म घ्यावा लागतो. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. तुमची कर्म चांगली असतील, आचरण चांगलं असेल, गुरुनिष्ठ आहात, गुरु आज्ञा पालक आहात, गुरुद्रोही नसाल तर तुम्ही विप्रवर्णात सुद्धा जाऊ शकता. या दोषांचा विस्तार, हे जे सगळे दोष आहेत, या सगळ्या दोषांचा विस्तार मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतोय असं सद्गुरु त्या पतिताला म्हणतायत. विप्रे करिता अनाचार, विप्रांनी जर अनाचार केला, ब्राह्मण अनाचारी वागला तर तो हीन जातीमध्ये जन्माला येईल. ब्राह्मण अनाचार वृत्तीने वागला तर तो हीन जातीमध्ये जन्माला येतो. गुरु अथवा माता पिता, गुरु आई वडील यांना सोडून गेलात तर तोही चांडाळ योनीमध्ये जन्माला येतो. लक्षात ठेव. आता सद्गुरु या पतिताला वर्णभेदाप्रमाणे येणारे जन्म हे समजावून सांगतायत. याच्यामध्ये सद्गुरूंनी प्रथमतः विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण सांगून चांडाळ जन्म हा पुढचा वर्ण सांगितलाय. चांडाळ जन्म खास कशामुळे होतो त्याचंही कारण दिलेलं आहे. त्याचं पहिलं कारण त्यांनी विप्र स्त्रियेशी शूद्रांनी संग केला तर तो चांडाळ योनीत जन्माला येतो. दुसरं कारण ते सांगतात, गुरु माता पिता यांना सोडून, यांचा धिक्कार करून, यांना गुरूंचा द्रोह करून जो राहतो
तो चांडाळ जन्म नक्की होतो. जो आपल्या स्त्रीला सोडतो तोही चांडाळ जन्म होतो. फार मोठ्या प्रमाणात सद्गुरूंनी समजावून सांगितलेलं आहे. सद्गुरूंनी अजून काय काय सांगितलंय. कारण आता सद्गुरू जे बोलतायत, आता सद्गुरू जे सांगतायत ते कर्मविपाकावर सांगतायत. कर्मविपाकामध्ये काय काय आहे हे सगळं आता सद्गुरू सांगतायत. मग सद्गुरूंनी कर्मविपाकामध्ये काय काय सांगितलंय हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.